मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेनं तरुण उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती। 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नगरसेवकांच्या ऐवजी शिवसेना यंदाच्या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं सांगितलं जात होतं। मात्र या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून एक स्पष्टीकरण दिलंय। शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे म्हटलंय। आणि त्यामुळे कदाचित काही जणांनी सुटकेचा निश्वास सोडला असेल। आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण पाहूयात। त्यांनी ट्विटरवर म्हटलंय, विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचं तिकीट देण्याच्या बाबत गेले 2-3 दिवस मी काही बातम्या बघत आहे। या बातम्या खोट्या आहेत। शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं। विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचं तिकीट देण्याबद्दल गेले 2-3 दिवस मी काही बातम्या बघतोय, पण त्या उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काय अधिक माहिती आहे? काही बातम्या ज्या आहेत त्या अफवा पसरवणाऱ्या बातम्या पसरवल्या जात आहेत। तर विशेष करून शिवसेनेकडून जे सांगण्यात येते त्यानुसार भाजपच्या आयटी सेलकडून अशा प्रकारच्या बातम्या ज्या त्या पसरवल्या जात आहेत। शिवसेनेसंदर्भात संभ्रम निर्माण होईल अशा प्रकारच्या बातम्या त्या वारंवार पसरवल्या जात आहेत। त्या संदर्भात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे एक ट्विट केलेलं आहे की शिवसेनेमध्ये जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांना तिकीट दिलं जातं, मग त्यामध्ये कुठलाही भेदभाव जो आहे तो केला जात नाही आहे। फक्त 45 ते 50 वयोगटाच्या आतीलच म्हणजे 45 किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना किंवा शिवसैनिकांना तिकीट दिलं जाणार नाही अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत काही वेब पोर्टलकडून पसरवल्या जात होत्या। त्यामुळे अनेक शिवसैनिक जे नाराजी झाले होते किंवा त्यांच्यामध्ये संभ्रमही निर्माण झाला की नेमकं खरं काय आहे। त्याचबरोबर स्वतः युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून त्याला पूर्णविराम दिलेला आहे की अशा कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच शिवसेनेमध्ये तिकीट दिलं जातं हा संदेश जो आहे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेला आहे, जेणेकरून शिवसैनिकांमध्ये कुठलाही संभ्रम राहणार नाही आणि जे शिवसैनिक जे आहेत जे आता येणाऱ्या महापालिका निवडणूक आहेत ज्यासाठी जे इच्छुक आहेत अशांना एक प्रकारे दिलासाच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून दिलाय। उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।